नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि त्याला कारण ठरलंय दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयामध्ये घेतलेली धाव. उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या हत्या प्रकरणाच्या मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने पुनर्चौकशीची केलेली मागणी आणि या सगळ्या अनुषंगाने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. विधिमंडळामध्ये सुद्धा या सगळ्या प्रकरणाचे पडसाद जे आहेत ते उमटल्याचं पाहायला मिळालं. अर्थात दिशा सालियन प्रकरणामध्ये समोर आलं की नितेश राणेंची प्रतिक्रिया ही सातत्याने समोर येत असते. आदित्य ठाकरे आणि दिशा सालियन यांच्यामध्ये फोन कॉल्स झाले असा थेट आरोप नितेश राणे यांनी केला होता. 8 जून 2020 ला दिशा सालियनचा मृत्यू झाला. त्यानंतर सुशांत सिंग राजपूतची 14 जून 2020 ला सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचं राजकीय वळण कुठेतरी लागल्याचं पाहायला मिळालं होतं. आज 5 वर्षानंतर सुद्धा परिस्थिती जैसे थे असल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, काल अचानकच दिशा सालियन प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलं. सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयामध्ये घेतलेली धाव आणि त्यानंतर आता केले जाणारे एक एक दावे, नेमकं काय सांगशील? संकेत, या प्रकरणात जर आपण पाहिलं तर जसं तू म्हटलास तसं 5 वर्षांनंतर अचानक हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 5 वर्षांपूर्वी या प्रकरणाची इतकीच चर्चा होती जितकी आता होतीये. कदाचित आतापेक्षाही जास्त चर्चा होती, कारण दिशा सालियनचं जाणं आणि त्याच्यानंतर लगेचच काही दिवसांच्या 4-5 दिवसांच्या गॅपने लगेचच सुशांत सिंगचं जाणं, या दोघांचं जर आपण रिलेशन पाहिलं तर दिशाने आधी सुशांतसाठी मॅनेजर म्हणून काम केलेलं होतं. अनेक सेलिब्रिटींची ती मॅनेजर राहिलेली होती आणि तिच्याबरोबर असं काहीतरी घडणं आणि त्याच्यानंतर लगेचच सुशांतने आत्महत्या करणं, या सगळ्याच प्रकरणांचा एकमेकांशी संबंध जोडला जात होता. प्रचंड चर्चा तेव्हाही चालू होती, आरोप प्रत्यारोप तेव्हाही होत होते आणि ते आत्ताही होताना पाहायला मिळतात. काल जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे. स्वतः दिशाच्या वडिलांकडून ही याचिका दाखल केली गेली आहे. या याचिकेत अनेक धक्कादायक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, दावे केलेले आहेत. हे दावे जर आपण एकंदरीत पाहिले तर सुरुवातीपासून त्याच्यावरती चर्चा थोडीशी दबक्या आवाजात होत होती, मात्र आता थेटपणे तिच्या वडिलांकडूनच हे सगळे दावे आणि आरोप आल्यामुळे कुठेतरी याचं एक गांभीर्य वाढलेलं पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्वाचा या सगळ्यातला दावा असा आहे तो म्हणजे ज्या दिवशी दिशाची खरं तर ती म्हणजे तिची आत्महत्या होती की हत्या होती हेच अजूनपर्यंत कन्फर्म नाही आणि तेच कन्फर्म करण्यासाठीची ही याचिका आहे. तिच्या वडिलांचं थेटपणे असं म्हणणं आहे की आमची मुलगी जरी काही अडचणीत होती तरी सुद्धा ती इतकी डिप्रेशन मध्ये नव्हती की तिने स्वतः आत्महत्या करावी. त्यामुळे तिचा खरं तर आत्महत्या नसून तिचा खून झालाय असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी दिशा सालियनचा हा मृत्यू प्रकरण घडलं होतं त्या दिवशी तिच्या घरात एक छोटीशी पार्टी होती. या पार्टीला सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड आणि काही मित्र असे खूप लिमिटेड लोक होते, मात्र या पार्टीमध्ये अचानक काही हाय प्रोफाईल लोक दाखल झाले. अर्थात हाय प्रोफाईल लोक कोण, तर सगळ्यात पहिले आणि सगळ्यात मोठं नाव या प्रकरणातलं ते म्हणजे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे त्यांचे 2 बॉडीगार्ड्स या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर अभिनेता सूरज पांचोली असेल तो सुद्धा या ठिकाणी आला होता आणि डिनो मोरिया नावाचा जो अभिनेता आहे तो सुद्धा या ठिकाणी आला होता. त्यामुळे हे 4-5 जे लोक होते ते अचानकपणे या ठिकाणी दाखल झालेले होते. हाय प्रोफाईल लोक होते, यांच्याबरोबर यांचे बॉडीगार्ड सुद्धा होते. हे सगळे लोक या पार्टीत आल्याच्या नंतर पुढच्या काही वेळामध्ये दिशाचा हे सगळंच मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. खरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्यांच्या माध्यमातून कुठेतरी दिशा सालियन हिच्यावरती सामूहिक अत्याचार करण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर आपली चूक, आपण जो काही गुन्हा केलाय हा गुन्हा खरं तर जगाच्या समोर येऊ नये यासाठी जाणून बुजून तिची हत्या करण्यात आली. तिला कुणीतरी वरतून खाली ढकललेलं होतं, अशा पद्धतीचा हा थेटपणे आरोप या याचिकेत केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे पुन्हा एकदा हे दोन्ही अभिनेते असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झालेली पाहायला मिळते. कारण आदित्य ठाकरेंचं लोकेशन चेक करा, आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड्स त्या दरम्यान कुठे होते, त्यांचे फोन कॉल्स चेक करा, अशा पद्धतीचे सुद्धा या सगळ्यामध्ये मागणी करण्यात आली आहे या याचिकेमध्ये. आणि त्याचबरोबर या सगळ्याच प्रकरणानंतर जर आपण पाहिलं तर एक नाव प्रचंड चर्चेत आलं होतं, ते नाव होतं रिया चक्रवर्ती हिचं. हीच रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात होतं आणि रियाचं आणि सुशांतचं ब्रेकअप झाल्याच्या नंतर खरं तर त्याने आत्महत्या केली अशाही चर्चा रंगल्या होत्या. अनेक काळ खरं तर संकेत आपण पाहिलं की याच रिया चक्रवर्तीला प्रचंड मोठी ती आरोपी आहे अशा पद्धतीने प्रेझेंट केलेलं होतं आणि तशा पद्धतीने तिच्यावरती आरोप सुद्धा होत होते. या सगळ्याला आता 5 वर्ष उलटल्यानंतर आता कुठेतरी थोडंसं हे सगळं प्रकरण शमलेलं पाहायला मिळतंय. मात्र पुन्हा एकदा आता या प्रकरणामुळे रिया चक्रवर्तीचं नाव
सुद्धा चर्चेत आलंय. ज्यावेळी सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली 14 जूनला, त्या दरम्यान 13-14 जूनच्या दरम्यान खरं तर आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांचं दरम्यान 44 वेळा अंदाजे फोनवरती बोलणं झालं असा एक आरोप आहे. त्यामुळेच या दोघांचे CDR चेक करा, यांचं बोलणं नेमकं काय झालं हे चेक करा, अशा पद्धतीने आता एक मागणी जी आहे ती करण्यात आली. आणि ही या प्रकरणातली सगळ्यात धक्कादायक मागणी मला असं वाटतंय, कारण जर रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचं 44 वेळा बोलणं होत असेल, मुळात हे प्रकरण जेव्हाचं आहे तेव्हा आदित्य ठाकरे हे सरकारमधले आमदार होते, मंत्री होते, तेव्हा सगळ्याचं हे प्रकरण आहे. त्यांचे वडील स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हाच हे प्रकरण आहे. त्यामुळे जेव्हा इतकं सगळं हातात सत्ता होती, सगळं होतं, त्यावेळी आदित्य ठाकरेंकडून खरंच असं काही घडलं होतं का, त्यांचा खराच या सगळ्यामध्ये सहभाग आहे का, हा खूप मोठा प्रश्न आता या सगळ्या दाव्यांमुळे पुन्हा एकदा उभा राहिलेला पाहायला मिळतोय. निश्चितच समृद्धी, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच सभागृहामध्ये सुद्धा याच्या सगळ्याचे पडसाद उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नितेश राणे यांनी थेटपणे या सगळ्या प्रकरणामध्ये जे 3 लोकांची नावं आहेत त्यांचे CDR काढा, ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत, आणि त्या CDRच्या अनुषंगाने कारवाई करा असं म्हटलंय. तर तिकडे योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणाची SIT चौकशी सध्या सुरू आहे आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण योग्य ती कारवाई या सगळ्या अनुषंगाने करू असं म्हटलंय. तुर्तास जर आपण पाहिलं तर या सगळ्यांचा रोख आज विधानसभेमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडेच असल्याचं पाहायला मिळत होतं. आदित्य ठाकरे संकेत, आपण अगदी म्हणजे जेव्हा 5 वर्षांपूर्वी हे प्रकरण घडलं होतं तेव्हापासून ते आतापर्यंत आदित्य ठाकरेंवरती या एका प्रकरणामधले बरेच आरोप केले जात असलेले पाहायला मिळतात. आदित्य ठाकरे आणि दिशा सालियान यांचं सुद्धा रिलेशन जोडलं जात होतं. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानला सुद्धा ते त्यांच्या संपर्कात सुद्धा होते आणि त्याचबरोबर रिया चक्रवर्तीच्या सुद्धा संपर्कात होते. त्यांचे जे बॉडीगार्ड होते त्यांच्याही फोन कॉलवरून काही संपर्क करण्यात आला होता, त्यांच्याही फोनवरून बोलणं होत होतं, अशा पद्धतीचेही सगळे आरोप आहेत. त्यामुळे या प्रकरणातले आदित्य ठाकरे, त्यांचे बॉडीगार्ड आणि हे दोन्ही अभिनेते या सगळ्यांचे CDR तपासा, त्यांच्या CDR मधूनच आपल्याला महत्वाची माहिती समोर येऊ शकते असं नितेश राणे म्हणताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांचं असंही म्हणणं आहे की सुरुवातीपासून मी जी नावं घेत होतो तीच नावं आता पुन्हा एकदा दिशाच्या वडिलांच्या माध्यमातून समोर आलेली पाहायला मिळतात. जेव्हा सुरुवातीला नितेश राणे ही सगळी नावं घेत होती त्यावेळी फारसं गांभीर्याने त्या नावांकडे पाहिलं गेलं नाही. मात्र आता जेव्हा स्वतः दिशाच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली आहे त्यानंतर मात्र या प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त झालेलं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर संकेत, मला असं वाटतं की विधिमंडळात या सगळ्यावरती मोठी चर्चा रंगताना पाहायला मिळतीच आहे. मात्र जर आपण हे सगळंच प्रकरण जर पाहिलं तर इतकं गंभीर प्रकरण हे आता झालेलं आहे, कारण या प्रकरणात अर्थातच दिशाच्या वडिलांनी खूप धक्कादायक आरोप या सगळ्यामध्ये केलेले आहेत. तेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं, आता महायुतीचं सरकार आहे. जसं तू म्हटलास तसं आदित्य ठाकरे नव्या उमेदीचे तरुण नेते आहेत, त्यामुळे अर्थातच त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका होतीये. महायुतीच्या नेत्यांकडून कुठेतरी आदित्य ठाकरेंना कसं टार्गेट केलं जाईल अशा पद्धतीने सगळं सुरू आहे. अर्थात या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना योग्य वेळी शिक्षा होईलच. मात्र या सगळ्यात मला असं महत्वाचं एक जाणवतंय ते म्हणजे आधी जेव्हा हे प्रकरण झालं होतं 5 वर्षांपूर्वी तेव्हाची चित्र थोडीशी वेगळी होती, आताची चित्र खूप जास्त वेगळी आहेत. कारण आता पक्ष फुटलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष तर फुटलेले आहेत, मात्र जे तेव्हा सोबत होते ते सुद्धा आता विरोधात आहेत. म्हणजे जेव्हा एक ठाकरे गटाचे बरेचसे नेते हे प्रकरण झाल्याच्या नंतर ठाकरेंकडेच होते, मात्र आता बरेचसे नेते शिंदेंकडे गेलेले आहेत, कुणी भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी जे नेते सुरुवातीला या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या पाठीशी उभे होते ते सगळे नेते जे आता विरोधी पक्षात आहेत किंवा इतर पक्षांमध्ये गेलेले आहेत ते सगळेच नेते आदित्य ठाकरेंवर मोठ्या प्रमाणात टीका करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या टीकेला प्रत्युत्तर देणं सुद्धा आता ठाकरेंसाठी कुठेतरी अवघड होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या सगळ्यातला आणखी एक गंभीर घटना मला अशी वाटते ती म्हणजे दिशा सालियांच्या वडिलांनी थेटपणे असा आरोप केला की तेव्हाच्या ज्या महापौर होत्या किशोरी पेडणेकर यांनी थेटपणे त्यांच्यावरती दबाव टाकला होता, त्यांना जबाब बदलण्यासाठीच्या धमक्या देण्यात आल्या होत्या आणि ज्या पद्धतीने किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं तसाच जबाब देण्यात आला. तसंच त्यांनी एक चित्र तयार केलं होतं की तुमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे आणि मग जसं त्या सांगत गेल्या त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण तेव्हाचा जबाब दिला होता. मात्र आता सगळं काही क्लिअर झालंय, नेमकं प्रकरण काय होतं हे आता आपल्या समोर आलंय. त्यामुळे आपण आता या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा याचिका केली आहे.
असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये तेव्हाचा त्यांचा जबाब आणि आत्ताचा त्यांचा जबाब आणि त्यांनी थेटपणे पेडणेकरांचंच नाव घेतल्यामुळे संपूर्ण ठाकरे गटाच्याच अडचणीत कुठेतरी वाढ झालेली पाहायला मिळते. समृद्धी, एका बाजूला हे प्रकरण पेटलेलं असताना किंवा ह्या प्रकरणावर चर्चा होत असताना तिकडे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक वेगळी शंका उपस्थित केली आहे की महाराष्ट्रामध्ये जो काही औरंगजेबाच्या कबरीवरून मुद्दा सुरू झालेला आहे, हा मुद्द्यावरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचं षडयंत्र चालू केलेलं आहे आणि त्यामुळे हे दिशा सालियन प्रकरण जे आहे ते पुन्हा चर्चेत आलंय. आता दिशाच्या वडिलांवर कुणाचा तरी दबाव असावा असं संजय राऊत म्हटले. संकेत, हे राजकारण आहे सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं. तेव्हाही जेव्हा दिशाचा मृत्यू झाला होता, सुशांत सिंह राजपूतची सुद्धा आत्महत्या झाली होती, त्या दरम्यान सुद्धा या प्रकरणामध्ये खूप राजकारण होत होतं. आताही तेच होतंय. आताही तेव्हा जेव्हा असं दिशाचे वडील जेव्हा असं म्हणतात की किशोरी पेडणेकर असतील किंवा तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांचा कुठेतरी दबाव होता, आदित्य ठाकरेंना वाचवायचं होतं, त्यामुळे मग जबाब बदलला आणि त्यामुळे आत्महत्या केली, अशा पद्धतीचा एक जबाब देण्यात आला होता, असं जेव्हा ते म्हणतात त्याच वेळी आताही तसंच होऊ शकतं. वाईसा वर्षा आपण ज्याला म्हणतो तसंच आताही होऊ शकतं की आताचे जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून कुठेतरी दबाव निर्माण केलेला असू शकतो दिशाच्या वडिलांवरती आणि पुन्हा ही याचिका दाखल करायला लावलेली असू शकते. त्यामुळे राजकारण म्हटलं की काहीही होऊ शकतं. नेमकं काय होतंय हे अर्थात आपल्याला आतापर्यंत माहित नाहीये. शक्यता टाळता येत नाहीत, हे महत्वाचं आहे. दिशाच्या वडिलांचं म्हणणं बरोबरही असू शकतं, त्यांचे आरोप सगळे खरेही असू शकतात किंवा पुन्हा एकदा त्यांच्यावरती दुसऱ्या कुणाचा तरी दबावही असू शकतो. मात्र आता दबाव आहे की हे आरोप खरे आहेत हे सगळं शोधणं तर पोलिसांचंच काम आहे. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा पोलीस ऍक्टिव्ह होतील. जसं तू म्हटलास तसं SITचा सुद्धा अहवाल येणं या सगळ्या प्रकरणातला बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणात खरंच कुणाचा कुणावरती दबाव आहे का, हे प्रकरण खरं तर हे सांगणं खरं तर आता खूप जास्त अवघड आहे. मात्र जसं संजय राऊत म्हणाले की औरंगजेबाच्या कबरीवरून जर मुद्दा डायव्हर्ट करायचा होता त्यासाठी हे सगळं केलं गेलंय. तर आपण जर पाहिलं संकेत, आज सकाळपासून औरंगजेब आणि त्याची कबर या संदर्भातली एकही बातमी आलेली पाहायला मिळत नाहीये. सगळ्या बातम्या या केवळ आणि केवळ आदित्य ठाकरे, दिशा सालियन या दोन व्यक्तींच्या भोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खरंच असं असूही शकतं, कारण आपण पाहिलं कालपर्यंत महाराष्ट्र संपूर्ण इतका चिघळलेलं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं, संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला होता. महाराष्ट्राला शांत करण्यासाठी आणि लक्ष विचलित करण्यासाठी सुद्धा हे प्रकरण कदाचित अचानकपणे बाहेर आलेलं असू शकतं. मात्र संकेत, मला असं वाटतंय की जेव्हा आपण एखादी याचिका दाखल करतो, एखादे याचिका दाखल करण्यासाठीचे संपूर्ण जे काही नियम आहेत किंवा मग त्याच्यामध्ये काय काय असायला हवं, त्यांचे जे काही आरोप आहेत ते सगळे आरोप मांडणं असेल, हे सगळं काही एका रात्रीत होऊ शकत नाही. त्यामुळे फक्त औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा दडवून ठेवायचा म्हणून कुठेतरी हा मुद्दा उपस्थित केलाय, हे फार जास्त अतिशयोक्ती वाटतं. कारण का जर एखाद्या वडिलांना आपल्या मुलीबद्दल न्याय मागायचा असेल तर ते काही एका रात्रीत या गोष्टीला तयार झाले नसणार आहेत. खूप दिवसांपासून त्यांचा या सगळ्यावरती स्वतःचा त्यांनी काही शोध घेतला असेल, त्यांनी स्वतः काही पुरावे गोळा केले असतील किंवा त्यांची मनस्थिती त्यांनी तयार केली असेल, लीगल टीम हायर केली असेल आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून मग हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे हे काही एका रात्रीत झालेलं नाहीये. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा या प्रकरणामुळे बाजूला पडला हे नक्की आहे. मात्र हे कुणीतरी करायला लावलंय असं सध्या तरी म्हणणं थोडं जास्त अवघड ठरतंय. निश्चितच समृद्धी, जसा तो मुद्दा मांडला तसाच मुद्दा आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर किंवा विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी सुद्धा मांडलं होतं की आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी दिशाच्या वडिलांनी जे पाऊल उचललेलं आहे ते योग्य आहे. दिशा सालियनला निश्चितच न्याय मिळाला पाहिजे. मात्र असं म्हणत असताना त्यांनी या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काही संबंध नाही असं म्हणत त्यांची पाठराखण देखील केल्याचं पाहायला मिळतं. तिकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असणाऱ्या संजय गायकवाडांनी सुद्धा आदित्य ठाकरेंची जी आहे ती पाठराखण केलेली आहे. सभागृहात मात्र प्रचंड गोंधळ या सगळ्या मुद्द्यांना धरून सुरू असल्याचं पाहायला मिळतं. मग शंभूराज देसाई असतील किंवा योगेश कदम असतील, नितेश राणे असतील, तर प्रचंड आक्रमक झाल्याचंच पाहायला मिळालं होतं सभागृहात. त्यामुळं या सगळ्या अनुषंगाने आता कोणते नवीन मुद्दे समोर येत आहेत आणि दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये आणखी काय अपडेट येत आहेत हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.